नमस्कार. आपल्या शेजारच्या देशामधनं एक बातमी येत आहे. नेपाळ आणि काठमांडूमध्ये नेपाळ सरकारने त्यांच्या देशामध्ये सोशल मीडियावर बंदी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्यांचा समावेश आहे. आणि सरकारच्या निर्णयामुळे तेथील जनतेमध्ये उद्रेक झालेला आहे आणि त्यांनी आंदोलन केलं या निर्णयाच्या विरोधामध्ये. या आंदोलकांवर कारवाई करताना 20 लोकांचा मृत्यू झाला. सरकारने कठोर कारवाई केली यांच्यावर. आता हा जो उद्रेक झालेला आहे या लोकांना समजावून सांगता येत नाही आणि मला समजतही नाही आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत मानवाच्या असं म्हटलं जातं. पूर्वी चंबलमध्ये डाकू असायचे आणि ते दरोडा टाकून सोनं, चांदी, पैसा अशी लूटमार करायचे. मानवाचा संघर्ष कशासाठी असतो? मानव संघर्ष करतो ते अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी. जेव्हा त्याला या गोष्टी मिळत नाहीत, सोशल मीडियासाठी दुसऱ्याचा जीव घेण्याची आणि स्वतः जीव देण्यापर्यंत वेळ आलेली आहे. हे अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. लोकांना लाईक, फॉलोअर्स आणि सबस्क्राईब याचं एवढं वेळ लागलेलं आहे की कोणतीही शुद्ध त्यांच्यामध्ये राहिलेली नाही आहे. दिवस रात्र आपलं ते सोशल मीडिया हरकत नाही आहे. एक माध्यम आहे एकमेकांशी संवाद साधण्याचं, परंतु त्याने आपल्याला घेरून टाकल्यासारखं झालेलं आहे. आणि त्याचा उद्रेक नेपाळ, काठमांडूमध्ये झालेला आहे. माणूस सगळीकडे सारखाच असतो, मानवाच्या भावना सगळीकडे सारख्याच असतात. नेपाळ, काठमांडू काय किंवा इतर देश काय, माणसं सगळीकडे सारखीच आहेत. आणि सोशल मीडियाचा हा जगभरात प्रसार झालेला आहे. ही नवी पिढी या सोशल मीडियाच्या आहारी जाऊन अक्षरशः बर्बाद होत आहेत.